या बडव्या कोकट्याचं करायचं काय? दिलेली दुपारी दिलेली मग काय बरोबर आहे? तुम्ही करताय ते बरोबर आहे का? तुम्ही करताय ते कार्यक्रमाला परवानगी नाही, कार्यक्रम होतोय कसा? मला तुम्ही प्रश्न विचारताय. नाही, मी दुपारीच दिलेली आहे. तुम्ही होते का तिथे? तुमच्याकडे कुठे परवानगी? त्याला बाहेर काढा. तर कोर्टामध्ये सुद्धा हा जिहादी कोकाटे वकिलांनी ह्याचं वाक्यान ठेवलं होतं. आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते समस्त हिंदू आघाडीने तिकडे आंदोलन करून हा जिहादी कोकाटे तिकडनं पळून गेला. आता ह्या साळवे गार्डनला परमिशन नसताना त्याच्या इथे कार्यक्रम चालू आहे आणि मोठ्या संख्येमध्ये पोलीस बंदोबस्त त्याला कसं काय दिलंय आणि पोलिसांनी आम्हाला झटापट केलीये, आमचे कपडे फाडायचा प्रयत्न केला. असं का आम्ही गुन्हेगार आहात? आम्ही धर्मरक्षक आहोत, आम्ही गुन्हेगार नाहीये. हा गुन्हेगार हा कोकाटे, जिहादी हा कोकाटे. कधी हा कोकाटे जर मला भेटला, मी किन्नर सेनाचे अध्यक्ष, त्याला चपली मारल्याशिवाय सोडणार नाही. आमच्या महाराजांचा इतिहास, आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, आमच्या देवी देवतांचा इतिहास हा सगळा चुकीचा सांगतोय. याला अच म येत नाही, याला काही माहिती नाही. ज्या माणसाला काही येत नाही त्या माणसाला काही अधिकार नाही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तोंडामध्ये नाव घ्यायचं. आज एवढ्या पवित्र दिवसाला याला कुणी अधिकार दिलाय इकडे येऊन आमच्या महाराजांचं व्याख्यान करण्याचा? याला बाहेर काढा, याला आम्ही चपलीने मारू. जय श्रीराम. जय श्रीराम. कोकाटे बाहेर काढ. एक म्हणा दोन पाव. कोकाटे बाहेर काढ. एक म्हणा दोन पाव. कोकाटे बाहेर काढ. अल्ला बोल. कोकाटेवर हल्ला बोल. कोकाटेवर हल्ला बोल. देशद्रोही कोकाट्याचं करायचं पहिला काय? बाहेर काढ. खाली डोकं वर पाय. कोकाटेला देशद्रोही कुठला कोकाट्याचं इतिहास करायचं माहिती काय? नाही. खाली डोकं वर पाय. इतिहास सांगतोय. तुम्ही आंदोलन करताय साळवे गार्डनच्या इथे, या पुण्यभूमीवर छत्रपती श्री शिवाजी महाराज असतील, छत्रपती श्री संभाजी महाराज असतील, यांनी यांच्या प्राणाची आहुती दिली हिंदू धर्मासाठी. त्यांनी रयतेचं कल्याणकारी राज्य बनवलं होतं, हिंदू धर्माचं रक्षण केलं होतं. आज ही भगवी टोपी आणि कपाळावर गंध लावतो तो छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यामुळं. आणि हा कोकाटे भडवा त्यांचा इतिहास खोटा सांगतो. त्यांचा इतिहास हा आपल्या देव देवतांवर अपशब्द वापरतो, त्यांची टिंगल करतो. आणि छत्रपती संभाजी महाराज असतील आणि संत एकनाथ आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांना सुद्धा तो आरवच्या भाषेमध्ये बोललेला आहे. आज आम्ही त्याच्या निषेधार्थामध्ये इथं आलो होतो. त्याचं आज इथं या ठिकाणी व्याख्यान होतं. आम्हाला ते व्याख्यान करू द्यायचं नव्हतं. 3 वाजता आम्ही पोलीस प्रशासनाला कळवलं होतं. 3 वाजता आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन सुद्धा दिलं होतं. पोलिसांची परवानगी नसताना त्याचा इथं कार्यक्रम पोलीस प्रोटेक्शन मध्ये पार पडतोय. हे हिंदुत्ववादी सरकार आहे आपलं, हे हिंदुत्ववादी ढोंगी सरकार आहे. मला या पोलीस प्रशासनाला सुद्धा विचारायचंय, पगार आपल्याला सरकार देतं की हा कोकाटे देतो? आपण आज शिवजयंती आहे, आज कोंडव्यासारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शिवजयंती उत्सव जोरात चालू आहे. आणि इथे बघितलं आपण पोलीस बांधव 70-80 पोलीस बांधव या ठिकाणी जमलेत आणि अख्खा कोंडवा परिसर, येवलेवाडी परिसर हा मोकळा सुटलेला आहे. त्या ठिकाणी जर काही घडलं त्याला जबाबदार हे पोलीस प्रशासन असणार आहे, आम्ही कोणी नसणार आहे. आणि आज आम्ही त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आलोय, तर आम्हाला अटक करण्यासाठी या ठिकाणी पोलीस प्रशासनाने पिंजरा आणलाय. आम्ही त्या कोकाटेचा जाहीर निषेध करतो. आम्ही त्याला आता इथून घरी जाऊ देणार नाही. जोपर्यंत आम्ही इथं आहे तो कोकाटे कसा बाहेर जातो त्याच्या तोंडाला शाई फासल्याशिवाय त्याला घरी जाणार नाही आम्ही, आणि त्यालाही जाऊ देणार नाही. जय श्रीराम. या कोकाट्याचं करायचं काय? खाली डोकं वर